नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी बाल्कनीमध्ये ना इतके सुंदर सुंदर पक्षी येतात आणि वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या प्रकारचे इतके छान छान पक्षी सकाळी सकाळी ना तिथे बसलेले असतात आणि त्यांचा रंग, त्यांचा आवाज इतका सुंदर असतो. तर तुम्ही ऐकले असाल किती सुंदर आवाज आणि रोज ना वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकाराचे पक्षी तिथे येतात. अगदी छोट्यातून छोटं पक्षी आणि कबूतर असे बरेचसे पक्षी तिथे येतात बाल्कनीमध्ये. आणि ना जितके सुंदर दिसतात तितकीच घाणसुद्धा करतात, झाडांनासुद्धा तितकंच नुकसान करतात. झाडांमध्ये घरटं बनवतात, काही काही झाडांचे पानं सगळे तोडून टाकतात, तर झाडंसुद्धा तितकेच खराब करतात. तर चला असो, आज ना पौर्णिमा होती, अधिक महिन्यातली पौर्णिमा. तर पौर्णिमेच्या दिवशी ना सगळे जे देवपूजेचे भांडे असतात, देवांच्या मूर्त्या असतात, तर या सगळ्या गोष्टी मी स्वच्छ करून घेते. आणि बघा, जेव्हाही कधी अशा पूजापाती असतात किंवा काही असे सणवार असतात, तर त्या दिवसांमध्ये जेव्हा आपण देव्हारा, देवपूजेच्या मूर्त्या, देवपूजेचे भांडे सगळं जेव्हा स्वच्छ करतो ना, त्या दिवशी ना घरातलं वातावरण इतकं प्रसन्न वाटतं आणि इतकं छान वाटतं. आणि जेव्हा देव्हारा स्वच्छ असतो, मूर्त्या अगदी चकाचक असतात, देवपूजेचे भांडे चकाचक असतात, त्यावेळेला बघा देवपूजा करताना इतकं प्रसन्न वाटतं आणि इतकं छान वाटतं. आणि सकाळी सकाळी बघा, जेव्हाही पौर्णिमा असते, अमावस्या असते, काही सणवार असतात, त्या दिवशी बाहेर जे हे आपलं मुख्य दार आहे तर ते छान असं पुसून घ्यायचं, उंबरठ्यावर लेपन करून घ्यायचं. आणि या गोष्टीने घरातलं जे वातावरण आहे ना तर ते इतकं छान असं प्रसन्न वाटतं. तर आज मी ना देवारासुद्धा स्वच्छ करून घेतला थोडासा. स्वच्छ म्हणजे बघा, रोजची अशी थोडीशी ही जी डस्टिंग वगैरे आहे तर ते चालूच असते. आठवड्यातून एक वेळा किंवा आठवड्यातून 2 वेळा इथलं जे वस्त्र आहे तर ते मी नेहमी बदलत असते. पण ज्या दिवशी पौर्णिमा वगैरे असते किंवा सणवार असतात, तर त्या दिवशी हे जे सगळं आहे ना तर ते आवर्जून मी स्वच्छ करते. आणि आज ना सत्यनारायणाची पूजासुद्धा ठेवते मी. पण आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी इतके सकाळी सकाळी ना सगळे कामं होऊन जातात, तरी आपला एक प्रयत्न असतो की पूजापाती असेल त्या दिवशी थोडंसं पटापट सगळं आवर करण्याचं. पण नेमकं आजच्याच दिवशी ना एकतर म्हणजे बघा, कधी कधी ना कोणाचे फोन येऊन जातात, तर त्यामध्येच आपला अर्धा तास 1 तास बोलण्यामध्ये जातो. मग सिलेंडरवाला, पार्सलवाला, तर असं सगळं आज जे आहे तर ते सकाळी सकाळी चालू होतं. तर त्यामुळे मग विचार केला की जी सत्यनारायणाची पूजा मी ठेवते तर ती पूजा ना संध्याकाळी ठेवायची. कारण आज सकाळी ऑलरेडी सगळं स्वच्छ करताना इतका उशीर झाला होता. तर मग म्हटलं की पौर्णिमेची जी पूजा आहे ती तशीही संध्याकाळचीच पूजा असते, म्हणजे प्रदोषकालीनच पूजा असते. पण मी दुपारच्याच वेळेला ठेवते, कारण मग संध्याकाळी कधी अचानक कुठे जायचं असतं, काही असतं, तर त्यामुळे ते व्हायला बघत नाही. तर म्हणून मग सकाळच्याच वेळेला ही जी पूजा आहे तर ती मी ठेवते. पण आज सकाळी सकाळी असा सगळा गोंधळ झाला, तर त्यामुळे मग विचार केला की जी पूजा आहे तर ती संध्याकाळला करायची. तर दुपारच्या वेळेला ना मला देवघरासाठी थोडेसे ना वस्त्र बनवायचे होते. आणि मेन म्हणजे हे वस्त्र माझ्यासाठीचे नव्हते, माझ्या आईसाठी मला हे वस्त्र बनवायचे होते. कारण दुसऱ्या दिवशी मला ना त्यांच्या इथे जायचं होतं आणि आईने बऱ्याच दिवसाचे मला देवघरासाठी वस्त्र सांगितलेले होते की 2 वस्त्र बनवून देशील म्हणून. आणि बघा, जेव्हा आपण ना आपल्या हाताने असे छान वस्त्र देव्हाऱ्यासाठी बनवतो तर देव्हारा इतका सुंदर दिसतो. बाहेरही जे रेडीमेड वस्त्र आहेत तर ते मिळतात, पण आपल्याला ज्या साईजचे हवे आहेत, जशा पद्धतीने बनवून पाहिजे, तर रेडीमेड वस्त्र अगदी ॲक्युरेट त्या साईजचे किंवा जसे आपल्याला हवे आहेत तसे काही मिळत नाही. तर त्यामुळे मग मी काय करते, अशा प्रकारचे जे ब्लाऊज पीस असतात तर ते ब्लाऊज पीसच घेऊन येते आणि त्यालाच मस्त छान असे लेसने वगैरे डेकोरेट करून देवघरासाठी वस्त्र मी बनवत असते. माझ्यासुद्धा देवाऱ्यासाठी मी घरीच वस्त्र बनवते आणि आईलासुद्धा हवे होते, तर आईसाठीसुद्धा बनवून द्यायचे होते. बऱ्याच दिवसाचे तिने सांगितलेले होते. तर एक पिवळ्या रंगाचं बनवून घेतलं. देवघरामध्ये बघा सहसा आपण ना पिवळा किंवा लाल असे 2च रंग वापरतो.
तर पिवळ्या रंगाचं वस्त्र बनवून घेतलं आणि लाल रंगाचं वस्त्र बनवणं चालू होतं. तर त्या बाबतीतही लेसच्या बाबतीत इतकं कन्फ्युजन होतं की लाल रंगाच्या कापडावर लाल रंगाची लेस लावायची की सिल्वर रंगाची. तर म्हटलं असू द्या, तोपर्यंत ना चहा घेऊन घेते. आणि तितक्यातच इतक्या जोराचं वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट सुटला. बाहेरचं जे वातावरण आहे तर ते तुम्ही बघू शकत असाल. म्हणजे इतक्या जोराचा वारा आणि इतके म्हणजे ढगांची कडकडाट आणि पाऊससुद्धा सगळ्या गोष्टी सोबतच घेऊन आलेलं. आणि या सगळ्या याच्यामध्ये माझ्या बाल्कनीमधले जे झाडं आहेत तर त्यांची पार वाट लागली. पण आता इतक्या वादळामध्ये तिथे जाऊन ते झाडं व्यवस्थित करणं काही शक्य नव्हतं. म्हटलं जोपर्यंत वादळ चालू आहे तोपर्यंत जे झाडं आहेत तर ते जितके पडणार किंवा जितके विस्कटल्या जाणार तितके विस्कटू द्या, कारण तिथे जाऊन उगाच ओलं होण्यामध्ये काही अर्थ नव्हता. तर म्हणून मग बाहेरचं वातावरण खिडकीतून तुम्ही बघू शकत असाल की थोडंफार तिथे दिसतंय की अगदी वारा वादळ चालूच आहे. आणि मी माझं जे काम आहे तर ते कंटिन्यू करायला घेतलं, कारण मी तिथले झाडं कितीही आवासावर केले असते तरी हवेमुळे ते पडलेच असते आणि प्लस मी ओली झाली असती ते ते पुन्हा आणखी वेगळंच. तर मी माझे जे कपडे आहेत तर ते बनवून घेतले. आणि आज ना ऑलरेडी इतके सारे कामं होते. म्हणजे हे वस्त्र बनवायचे होते, सायंकाळी पूजा मांडायची होती, सायंकाळचा स्वयंपाक होता, दुसऱ्या दिवशी गावाला जायचं आहे तर थोडीफार तयारीसुद्धा असते. तर मी म्हटलं चला आपले जे कामं आहेत तर ते करण्यावर आपला फोकस केलेला जास्त बेटर राहील. तर वस्त्र बनवून घेतले आणि बाहेरची बाल्कनीमधली अवस्था तुम्ही बघू शकत असाल. सगळी बाल्कनी खराब झाली आणि इथले जे सगळे झाडं आहेत तर ते सुद्धा पडले. काही जे झाडं आहेत तर ते मोडले. तर असे सगळे जे झाडं आहेत तर ते तुटताट झालेले. छोटे जे झाडं होते तर ते बऱ्यापैकी राहिले, पण जे मोठे मोठे झाडं होते तर ते अशा पद्धतीने सगळे इथे पडले. तर ते झाडं आधी सगळे व्यवस्थित ठेवून घेतले, कारण बघा झाडं आपण इतक्या मेहनतीने त्यांना वाढवतो, त्यांची काळजी घेतो आणि थोड्याशा हवेमुळे सगळे हे जे झाडं आहेत तर ते असे विस्कटल्या जातात. तर त्यांना कदाचित मला ना तिथे ती जी ग्रिल आहे तर त्याला बांधून घ्यावं लागणार, कारण जे मोठे झाडं आहेत तर ते हवेने आता असेच पडतील आणि असेच तुटतील. तर ते झाडं सगळे आधी व्यवस्थित करून घेतले. बाल्कनीसुद्धा स्वच्छ करून घेतली. काही तुटलेले झाडं होते तर ते सुद्धा बांधून घेतले. आणि तेवढ्यातच मला ना सायंकाळ झाली. आता सकाळच्या वेळेला म्हणजे स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी सत्यनारायणाची पूजा मी ठेवते. बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे की ती पूजा मी कशा प्रकारे ठेवते. पोथीचं वाचन असतं, पंजिरी पंचामृताचा प्रसाद असतो, तर या सगळ्या गोष्टी असतात. तर विचार केला की सायंकाळी म्हणजे सगळी साफसफाई झाली की ती पूजा मग ठेवायची. आणि तेवढ्यातच अचानक महिन्याची अडचण आली. म्हणजे किती म्हणायचं ना की आपण विचार करतो एक आणि देवाच्या मनामध्ये असतं एक. आणि असं नाही की म्हणजे ती तारीख होती म्हणून आणखी 5-7 दिवस वेळ होता मला. पण तरीही सुद्धा कधी कधी ना देवाच्या मनात नसेल तुमच्याकडून पूजा करून घ्यायचं ना तर हे असं होतं. आणि मग अशा वेळेला नेमका हा विचार येतो की खरंच ज्या वेळेचे कामं त्याच वेळेत केलेले बरे असतात. नंतर कधी काय होईल, काय प्रॉब्लेम येईल काहीच सांगता येत नाही. तर म्हटलं आता असू दे, या गोष्टीवर आपला काहीही उपाय नसतो. म्हटलं चला असू द्या, देवाच्या मनात नसेल कदाचित यावेळेला मी ही पूजा ठेवावी म्हणून. तर त्यानंतर मग मी जो सायंकाळचा स्वयंपाक आहे तर तो बनवायला घेतला. आणि तेच डोकं खराब त्या याच्यानेच बघा, पाटोडीची भाजी मला बनवायची होती आणि जे वाटण मी रश्श्यासाठी बनवलेलं होतं ते सगळं वाटण मी या पाटोळीच्या भाजीमध्ये घातलं. म्हणजे कधी कधी बघा आपलं डोकं जेव्हा खराब असतं ना तेव्हा ना अजिबात काही सुचत नाही काय करावं आणि काय नाही. तर नंतर मग ते सगळं वाटण जी फोडणी मी पाटोळीसाठी केलेली होती त्याच्यातून काढलं आणि पाटोळी फोडणी करून घेतली आणि तेच वाटण मग इथे या पाटोळीच्या रश्श्यामध्ये घातलं. तर बघा कधी कधी ना अशा प्रकारे सगळं जे काम आहे तर ते आपलं बिघडत जातं. तर चला असा सगळा घोळ झाला आज. तर आजचा व्हिडिओ असा होता. व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.